नमस्कार मित्रांनो, लाईट बिल भरताना लाईट बिल भरलंच पाहिजे. आज आपण आलो ओयगावमध्ये. ओयगावमध्ये कंप्लेंट आलती की यांच्या मीटरमध्ये लाईट नाही. तर आपण वरी गेलो तर बघितलं की कावल्यांनी त्यांचं घरकाम करताना आपल्या कंझ्युमरची लाईट घातलेली आहे. तेच मग आता काय, त्यांची तर लाईट जोडून दिली, पण आपलं कसं आहे, त्या घरट्यामध्ये त्यांनी भरपूर तार आणि अल्युमिनियमच्या ताराचा यूज केला. त्याच्यामुळे आपलं शॉर्ट सर्किट होईल म्हणून आपण त्यांचं घरटं खाली पाडलं. खराब तर वाटत होतं, पण काय करावं आता, त्यांची पण सेफ्टीसाठी चांगलं झालं. चला मग इथली कंप्लेंट केल्यानंतर आपण आलो फरशीपाडा गावामध्ये. फरशीपाडा गावामध्ये असं झालं की आपली पोलवर जाणारी केबल आहे ना, ती फॉल झालती. तर मग आपण रात्रीपर्यंत त्यांना टेम्पररी केबल टाकून दिलती. नंतर आता फॉल काढून झाला तर आपण त्यांना त्यांची आपली 120 ची केबल आहे ते त्यांना जोडून देतोय. हे बघा, इथं आपले पोरं लागले आहेत केबल जोडायला. आपले भाऊ लोक हे काम करतात, तोपर्यंत आपण जाऊ पोलवर. पोलवर आपल्या भरपूर झाडं आलते, कंडक्टरला टच होत होते, म्हणून आम्ही घेतली ट्री कटिंग करायला. हे बघा, सर्व साफ करायचं आहे आपल्याला. पिलर मध्ये पण काम चालूच आहे. त्याच्यानंतर आपला महेश भाऊ आला, त्यांनी पण काम करायला सुरुवात केली ट्री कटिंगची. हे बघा, त्यांनी पण ट्री कटिंग चालू केलं. त्याच्यानंतर आपला अमोल भाऊ यांनी पण हातात कोयता धरून ट्री कटिंग याच्यामध्ये सहभाग घेतला आणि पुन्हा वडाचं झाड ते आपल्या कंडक्टरला टच होते ते साफसूफ करून दिलं. मी पण आपलं कंडक्टर आणि केबलचं बाइंडिंग मारून सप्लाय चालू केला. सप्लाय चालू केल्यानंतर हे बघा, आपण आलो ओयगावमध्ये. ओयगावमध्ये आपला एक फेज गेलता. हे बघा, फेज लोडमुळे काय हालत होता आपल्या फेजची. गणेश भाऊने फेज टाकून नंतर आम्ही आलो आपल्या 34C मध्ये. हे बघा, इथं जॉईन मारतात. यांचा पण जॉईन मारून झाल्यानंतर आम्ही आलो ओयगावमध्ये. नवीन मीटर लावायचं होतं. मीटर लावल्यानंतर आपण आलो ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये गीते साहेब आपल्या सिटी मीटरची रिडिंग घेत होती. त्यांना थोडी मदत करून आणि हा व्हिडिओ येथच संपला हे जाहीर करून भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.